रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. दुसरीच्या लांडेवाडी चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की अजित भाऊ गव्हाणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही जय्यत तयारी सुरू आहे. आपण आता तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आहोत. काही नगरसेवक आहेत, असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. काय त्यांची नेमकी भावना आहे आणि काय जल्लोष आहे, उत्साह आहे ते जाणून घेणार आहोत. काका नमस्कार. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे या ठिकाणी आज त्यांची फॉर्म भरण्यात चालवत आणि जनसंख्येने चालवलं आहे. आज ही तुतारी आमची निश्चितपणे 100% विजय होणार आहे. या ठिकाणी सर्वांचे मी ह्या लोकांचे अभिनंदन करतो या ठिकाणी जमलेले, आणि अजित गव्हाणे नक्कीच निवडून येतील हे 100% आम्हाला सर्वांना खात्री आहे. या ठिकाणी मी थांबतो. लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीने जी आघाडी घेतलेली होती तेच विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दिसेल का, की काही वेगळं चित्र पाहायला भेटेल? भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये 100% आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित भाऊ गव्हाणे हे 100% निवडून येतील. कारण भाऊंना जो कामकाजाचा अनुभव आहे, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे कामकाज केलेलं होतं आणि सर्वसामान्य माणसाशी त्यांचा जो कनेक्ट आहे तो कनेक्ट त्यांना या ठिकाणी उपयोगी पडेल. आणि ज्यांना मनामध्ये, सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये आज अजित भाऊ गव्हाणे आहेत, त्यामुळे अजित भाऊ गव्हाणे 23 तारखेला नक्की विजयी होतील. काय किती लीड असेल काका? जवळजवळ त्यांची जवळजवळ 60-70 हजारची लीड मिळणार त्यांना. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये काय कामं राहिलेली आहेत, काय विकास कामं झालेली आहेत, आणि जर अजित भाऊ गव्हाणे आमदार झाले तर काय मागणी असेल तुमची? काम नक्कीच अजित गव्हाणे करते ना, तातडीने काम करतील ते, असे हायगाई करणार नाहीत. कुठलेही प्रश्न असतील तर ते प्रश्न ताबडतोब सोडतील असे आम्हाला जनतेला खात्री आहे. खरं तर आज असंही लक्षात येतं आहे की बरेच जे नगरसेवक आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतं आहे. काय नेमकी माहिती आहे? आज साहेबांचा या ठिकाणी ताकद असल्यामुळं, पवार साहेबांच्या, त्यामुळे सर्व नगरसेवक त्यासाठी इकडे यायला लागल्यात. त्या साहेबांच्या ताकदीला जे बघून ताकद, आज साहेबांची ताकद बघून सर्व इकडे यायला लागल्यात. पण साहेबांची ताकद वाढणार आहे आणि इथले भोसरी विधानसभा सभेचे अधिकृत उमेदवार अजित भाऊ गव्हाणे हे 100% निवडून येणार आणि 1.5 लाखाच्या फरकाने निवडून येणार आणि हे काम करणार. जे 10 वर्षात काम नाही झालं ते या 5 वर्षात काम करून दाखवणार. सर्व एकदम तयारीने. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. खरं तर महेश लांडगे जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं हे तगडं आव्हान असणार आहे, कारण 10 वर्ष ते सत्तेमध्ये आहेत. तर या लढतीकडे कसं पाहता? महेश दादा लांडगे जे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात अजित भाऊ निवडणूक लढवतात, ही अटीतटीची लढत आहे. या लढतीकडे कसं पाहता? या लढतीमध्ये असे की जे 10 वर्षांनी 5 वर्षे, जे 10 वर्षात जे काम नाही झालेले, काही अजून आमच्या प्रभागामध्ये काही फिरले नाही. भोसरी विधान केली कोपऱ्यात मोठमोठे कामं आज आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापना जे केलेले अण्णामगर साहेब स्टेडियम, या स्टेडियम आमच्या तोडले गेलेले सर्व, त्याचा विकास आराखडा मंजूर झालेला, आजपर्यंत काही नाही काम झाला. त्यासाठी आज पिंपरी चिंचवडचा शिल्पकार अण्णामगर साहेब आहेत आणि शरद पवार साहेब आहेत. हे सर्व जिल्हा परिषद वगैरे गावं, छोटे छोटे गावं जमा करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापना केली. तेव्हापासून हवेलीचे पहिले आमदार अण्णामगर साहेब यांच्या नावाने स्टेडियम होता, ते स्टेडियम पाडलेले आणि त्याचा विकास आराखडा ते पुरा सँक्शन होऊन त्याचं पुरं गेलेलं आहे बाहेर. ते आमचं स्टेडियम परत व्हायला पाहिजे आणि सर्व लोकांना काम करण्याची संधी दिला पाहिजे. लोक त्यासाठी अजित भाऊ गव्हाणेंना 100% निवडून देणार. इतरही काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काका नमस्कार, आपल्या आवाजमध्ये स्वागत. आज अजित भाऊंचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, कशी ही लढत असू शकते, काय वाटतंय? ही लढाई फार जोरात होणार आहे आणि शरद पवार गटाचे जेवढे उमेदवार आहेत ते सगळे निवडून येणार आहेत. ही खात्री आहे. अजित भाऊ तर 100% निवडून येणार आहेत. खरं तर भोसरी विधानसभेची ही जी निवडणूक आहे ती 2024ची निवडणूक आहे. खरं तर या भोसरी विधानसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, कारण देवेंद्र फडणवीसांचे जवळचे स्नेही आणि 10 वर्ष आमदार राहिलेले महेश लांडगे विरुद्ध अजित भाऊ गव्हाणे अशी लढत आहे. त्यामुळे या लढतीकडे आपण कसं पाहता? काय आहे, शरद पवारांचा बदल होणार आहे, त्यामुळे ही लढाई पवार साहेबांची होणार आहे. उमेदवार पवार साहेबांनी दिलेला आहे तो विजयी होणार आहे. पवार साहेबांनी जो विश्वास अजित भाऊ गव्हाणेंवरती दाखवलाय तो खरा करण्यासाठी कार्यकर्त्यांची काय रणनीती आहे? कार्यकर्ते आता तुम्ही बघत कसला मेळावा मोठा दिसतोय, तुम्ही फॉर्म भरण्यासाठी एवढा आहे, तर पुढे काय होणार आहे?
हा विजयच आहे ना. काका काय काटेकी टक्कर पाहायला भेटेल का? अजित भावांच्या एका शब्दावर आम्ही सगळे कार्यकर्ते धावून येतो. दिवस रात्र एक करू, पण आमचे आमदार आम्ही निवडून 101% आणणार. मी 100% नाही म्हणत, 101% आम्ही आमच्या अजित भावांना निवडून आणू. याच्या पाठीमागे कारण आहे, आम्हाला भोसरी विधानसभेमध्ये परिवर्तन पाहिजे, सुशिक्षित आमदार पाहिजे, भयमुक्त वातावरण पाहिजे, कॉर्पोरेशनमधला भ्रष्टाचार नष्ट झाला पाहिजे. असे आमदार आम्ही ठाम केलेले आहे की भोसरीतून आम्हाला निवडून आणायचं. खरं तर महायुतीच्या वतीनं लाडकी बहीण योजना असेल, वयोश्री योजना असेल, तरुणांसाठी योजना असेल, या 4-5 महिन्यांच्या कालावधीत सुरू केलेली होती. या योजनांचा या निवडणुकीवर परिणाम होईल का, काय वाटतं? नाही होणार. हा गल्लत करते, पब्लिकला कळून चुकलं. लाडकी बहीण या ज्या योजना दिल्यात आणि इथं महागाई वाढवून सोडली. तेलाचा भाव काय झाला, गॅसचा भाव काय झाला, पब्लिकला एका बाजूने देऊन दुसऱ्या बाजूने काढून घेतात. यांचा लबाडपणा लोकांच्या लक्षात आलेला आहे. याला भूल घालणार नाही. वाटतं या सरकारला की आम्ही या योजना दिल्या म्हणून आमचं सरकार निवडून येईल, परंतु नाही. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी घाण देवेंद्र फडणवीसने केलेली, आणि घाण काढायची म्हणून महाविकास आघाडीचा सरकार आलंच पाहिजे. खरं तर अजित भाऊ यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे आणि ह्या तीव्र आणि संतप्त भावना आपण या ठिकाणी मतदारांच्या पाहतोय. माझ्यासोबत काही पदाधिकारी आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. काका, काय भावना आहे आज अजितदादा गव्हाणे यांचा उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल करताय? सन्माननीय भोसरी विधानसभेचे लाडके उमेदवार अजितभाऊ गव्हाणे साहेबांचा आज उमेदवारी अर्ज आज तुम्ही बघत असाल की किती आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी आम्ही सर्वजण भरायला जात आहोत. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की अजित भाऊ हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वारीचे वारकरी आहेत. गेले अनेक वर्ष सातत्यपूर्व पवार साहेबांच्या विचाराशी एकरूप होऊन त्यांनी समाजाची निर्भीडपणे आणि निस्वार्थीपणे सेवा केलेली आहे. अतिशय अभ्यासू, विचारवंत आणि प्रत्येक क्षेत्रात ज्ञान असणारा अजितभाऊ गव्हाणेसारखा एक अतिशय चांगला कर्तव्यदक्ष नेता भोसरी विधानसभेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला दिलेला आहे. आणि आम्ही मोठ्या ताकदीनं आदरणीय अजितभाऊ गव्हाणे साहेबांच्या पाठीमागं उभं राहून या भोसरीमध्ये निश्चितपणे परिवर्तन करू. अजितभाऊ गव्हाणे यांच्या रूपानं वस्ताद असलेले विलास लांडे, जे की भोसरी विधानसभेचे प्रथम आणि माजी आमदार आहेत, त्यांचा हा जो काही डाव आहे तो यशस्वी होईल. लक्षात घ्या, विलास शेठ लांडे पाटील हे त्यांच्या आयुष्यात कधी डाव वगैरे असला प्रकार टाकत नाही. विलास शेठ हे नेहमी सत्याची आस धरणारं व्यक्तिमत्व आहे, नेहमी समाजासाठी काम करणारं व्यक्तिमत्व आहे, आदरणीय पवार साहेबांना मानणारं व्यक्तिमत्व आहे. विलास शेठ लांडे पाटील चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागं नेहमी उभे राहतात. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ या व्यक्तिमत्वात नाही. सर्वात प्रथम देश, त्यानंतर समाज ही त्यांची विचारधारणा आहे आणि या विचारधारणेतून त्यांनी आपला राजकीय प्रवास केलेला आहे. खरं तर हे असंख्य पदाधिकारी उत्स्फूर्तपणे आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहेत. खरं तर 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला निकाल येणार आहे. या 23 नोव्हेंबरला नेमकं कोण निवडून येते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु सध्या तरी अजितभाऊ गव्हाणे यांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आणि उत्साह हा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने आपण पाहत आहोत.